स्वर्ग नरक वगैरे कल्पनांची तर सावरकरांनी इतकी सुंदर चेष्टा केलेली आहे की या महाकवीच्या उपरोधाला त्या ठिकाणी इतकी प्रचंड धार आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना तसं बघायला गेलं तर आपण इहलोकात राहून सुद्धा मनाने परलोकवासीच असतो. तिथे आपली जागा बरोबर मिळते की नाही ह्याची आम्हाला चिंता जास्त आहे. रोज एका बसमध्ये तुला मिळत नाही जागा, तिथे नीट काय होईल याचा काही विचार कर, तिथली मिळेल. आणि हेच सरकार चालू राहिलं तर मृतांच्या संख्येला काही कमी राहणार नाही. वाटेल ते दुष्काळात मरतील, भरपूर जागा मिळेल तुला इथे सुद्धा. पण त्याचा विचार नाही स्वर्गात काय होईल. आम्ही सदैव परलोकवासी. अशा वेळेला इहलोकातच तुम्हाला काय साधायचं ते साधा, इथेच चांगलं करायचं ते तुमच्याच हातात आहे. कुठलाही देव तुमच्या मदतीला येणार नाहीये. 100 वेळा जरी तुम्ही प्रसाद त्याचा लावला तर त्याच्याकडून घेतला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. हे सांगणारे सावरकर होते आणि इतक्या जोरात सांगितलं की ते विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून सांगितल्यामुळे त्यांचे अनुयायी म्हणणाऱ्यांना सुद्धा सावरकर पचवणं जड गेलं. अखंड सावरकर स्वीकारणं ही चेष्टा नाही आहे. हे अंधतेनी व्रत घेतलेलं नाही आहे असं जेव्हा सावरकर म्हणतात त्यावेळेस सावरकर स्वीकारणं हे व्रत सुद्धा अंधतेने घेणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी अनेक आपल्या भाबड्या अशा कल्पनांचा त्याग करावा लागेल. सावरकरांनी सत्यनारायणाला लाच देणाऱ्या आपल्या लोकांची इतकी चेष्टा केलेली आहे की कुठलाही इतर अशा प्रकारचा दुसऱ्या धर्मातला मनुष्य सुद्धा ती एवढी करू शकला नाही. पण त्याबरोबरच त्यांनी स्वर्ग नरकाच्या खोट्या कल्पना सांगणारे जे निर्धार धर्मातले लोक आहेत त्यांच्याबद्दल तितकंच कच्चावून लिहिलेलं आहे. त्यांनी म्हटलं की वेद तर आमचे सांगतात की स्वर्गाचा इंद्र हा राजा, पण बायबलच्या स्वर्गात इंद्राचा पत्ता टपालवाल्याला देखील माहिती नाही. कारण इंद्राचा टपाल जर तुम्ही बायबलच्या स्वर्गामध्ये पाठवलं त्या ऍड्रेस नॉट फाउंड म्हणून परत येणार. कारण त्या स्वर्गामध्ये ख्रिश्चनांच्या स्वर्गामध्ये आमचा इंद्र राहत नाही. देवपुत्र येशूच्या कमरेला साऱ्या स्वर्गाची किल्ली, पण कुराणातल्या स्वर्गात ला अल्ला इल्लिल्ला आणि मोहम्मद रसूलिल्ला तिसऱ्यांना जागा नाही. रेड इंडियनाच्या स्वर्गात डुकरेच डुकरे. कारण रेड इंडियनला सगळ्यात पवित्र सगळ्यात हवा असलेलं डुक्करच असते. उद्या जर डुकरांनी आपलं काशी क्षेत्र छापायचं ठरवलं असतं तर गलेलठ्ठ डुक्करच तिथे मोठा देव म्हणून नेमला असतं. तर रेड इंडियनांचा डुक्कर हा देव, त्यामुळे डुकरच डुकर. पण मुस्लिम पुण्यवंताच्या स्वर्गामध्ये असली नापाक चीज औषधाला देखील सापडणार नाही. म्हणजे या प्रत्येकाचे म्हणणे स्वर्ग मी सांगतो तसं आहे. पुराणात मूर्तीपूजक आणि याज्ञिक तर काय, पण यज्ञात मारलेले बोकड देखील स्वर्गात जातात असा त्यांचा मेल्यानंतरचा पक्का पत्ता देऊन ठेवलेला आहे की हा बोकडनं चालला स्वर्गात. पण कुराण तर शब्दावर सांगतं की नरकातल्या जागामध्ये सुद्धा कितीही दाटी झाली तरी कोणासाठी त्या राखून ठेवल्या जात असतील तर या मूर्तीपूजक आणि काफिर लोकांच्यासाठी. मेल्यानंतरचा असल्या लोकांचा नक्की पत्ता म्हणजे नरक. अशी ही शब्दात भरलेली विसंगती कुठवर दाखवावी. मग ह्या असल्याला उपाय काय तर त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे की धर्मवेडाची नांगी ठेचू शकेल असे एकच बळ आहे, ते म्हणजे विज्ञान बळ. पोथीनिष्ठपणामुळे मुसलमानी समाज एकवटलेला प्रबळ आणि प्रगत होत आहे आणि यास्तव आपण त्याच्याही पेक्षा अधिक पोथीनिष्ठ झाले म्हणजे अधिक प्रबळ आणि प्रगत होऊ अशी समज आजच्या अनेक कळकळीच्या हिंदू संघटकामध्ये आहे. ती मुळातच चूक आहे असं त्यांनी म्हटलंय. त्याचं कारण काय की वैज्ञानिक दृष्टीचा प्रसार हिंदू समाजातीलच नव्हे तर भाकड धर्मवेडाने ग्रासलेल्या ख्रिस्ती आणि मुसलमानाधिकातील लक्षावधी अडाणी लोकातूनही ही अज्ञानाची रोगट साथ जी फैलावली जात आहे ती हटवून त्यांना सुद्धा विज्ञानाच्या शुद्ध वातावरणात नेऊन सोडणे हे बुद्धिवाद्यांचे काम आहे. कारण गावामध्ये कोणत्याही भागाला रोगाणू जोपासले गेले की त्याचा उपयोग साऱ्या गावाचं आरोग्य संकटात पाडल्याचं नाणं नाही. आणि म्हणून अंधश्रद्धा जिथे दिसेल ती कुठल्या धर्माच्या माणसाची अंधश्रद्धा आहे हे न पाहता ती तिथल्या तिथे ठेचली पाहिजे. हा सावरकरांचा संदेश सगळ्यात सेक्युलर आहे असं माझं मत. हा सगळ्यात बुद्धिनिष्ठ बुद्धिप्रामाण्य मानणारा आहे. म्हणजे शंकराचार्य आले की आम्ही निदर्शनं करायची आणि पोप महाराज आले की लाल पाघड्या घालायच्या म्हणजे आम्ही सेक्युलर नाही. तिथे आम्ही शेपूटच आमच्या याच्यात घातलेली आहे असाच त्याचा अर्थ आहे. दुसरा कसा, क्षमा करा मी जरा असा अनपार्लमेंटरी बोललो, पण पार्लमेंटात सुद्धा फारसं पार्लमेंटरी हल्ली बोलत नाहीत त्यामुळे मला काही घाबरण्याची गरज नाहीये. तेव्हा अशा याला त्यांनी तिथल्या तिथे ठेचलंय. मला सुद्धा असं नेहमी वाटतं की आपण गौरव गाताना दुसऱ्या धर्मातल्या माणसांनी कुठलीही प्रकारची धर्मांधता दाखवली तरी आम्ही घरच्या म्हातारीला काय त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. मला त्या दिवशी असा संताप आला. जागच्या जागीच आम्ही संताप येऊन काय उपयोग, आम्ही सावरकर असतो तर ज्योत पेटवली असती. पण जागच्या जागीच संताप आला की ही
मदर तेरेसा म्हणते, फार मोठं कार्य केलंय त्यांनी, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये, अगदी त्या कार्याबद्दल तिला 100 आम्ही नमस्कार करू. पण ती म्हणते की फॅमिली प्लॅनिंग हे ख्रिस्ताच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे. लोकसंख्येचा आपला एवढा प्रचंड प्रश्न असताना त्या लोकसंख्येला आळा घाला असं इथल्या सांगत असताना जो तो सुबुद्ध मनुष्य, ही बाई धर्माज्ञानही लोकसंख्येला आळा घालण्याची सांगते, हे माझ्या मते राजद्रोहाचं भाषण. याबद्दल तिचा निषेधच झाला पाहिजे, मग ती कितीही मोठी असली तरी चालेल. अशा वेळेला आपण गप्प बसणं हे बरोबर आहे असं मला वाटत नाही. अशा वेळेला तिला विरोध करणं म्हणजे मी धर्मांधता माझी त्या धर्माचा नसल्यामुळे ठरवणं असा विचार करणंच चूक आहे. शंकराचार्यांनी जितकं दिवसा पालखीमध्ये बसून, म्हणजे गावाच्या वेशीपर्यंत मोटरनी यायचं आणि गावात शिरल्याबरोबर पालखीत जायचं आणि दिवसा मशाली लावायची, त्याची सावरकरांनी खूप चेष्टा केलेली या गोष्टीची. पण तेच तुम्हाला सांगतो, पापमुक्ततेचे 5 वाटणारे पोप त्यांच्याकडे होऊन गेलेले आहेत, त्याचा जर उल्लेख आम्ही केला तर त्यात काय चुकलं? सावरकरांचं एकच चुकलं की प्रिय अप्रिय होईल की नाही आपलं भाषण याचा विचार न करता त्यांनी एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे सत्याची कास धरली. न ब्रूयात सत्यम अप्रियम असा एक धूर्त सल्ला देऊन ठेवलेला आहे, तो त्यांनी मानला नाही. ज्या वेळेला त्यांना सांगावंसं वाटलं की नाही आहे, हे बरोबर नाहीये, हे बुद्धिप्रामाण्याला सोडून आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या संतांच्या कामगिरीबद्दल म्हणताना सुद्धा काय आता आला म्हणजे माझं ऐकावंसं वाटतं, याच्याबद्दल मी आनंद आपला आभार आहे. तर काय सांगत होतो, हा, तर अशा संतांच्या बद्दल लिहिताना सुद्धा त्यांनी सांगितलं की चमत्कार वगैरे बोंधूपणा हा बरोबर नाही आहे, हे त्या काळामध्ये त्यांनी सांगितलंय. त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरांची भिंत तर इथून तिथे चालत गेली, तर अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य येत असताना त्याला आडवं का टाकायला गेली नाही. हा सवाल फारसा आपल्याला मनातून फारसा हे होणारा नाहीये, सुखदायक नाहीये, पण तो सत्य, याला काय करायचं, ते सत्य ते बोलून गेले त्यावेळेस. त्यांनी या सगळ्या संतांच्या याच्याबद्दल लिहिलेलं आहे. पण त्याला दुसरी एक बाजू आहे, हा विचार करणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धिमत्ता आपण लक्षात घेतली पाहिजे. असे चमत्काराच्या गोष्टी लिहिणारे जे असतात त्यांची तरी काय बुद्धिमत्ता असणार जास्तीत जास्त. आमचे कीर्तनकार होते, ते कृष्णाचा चमत्कार सांगत होते की द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळेला द्रौपदीला कृष्ण भगवानांनी पैठण्या पुरवल्या. तिथून दुःशासन ओढतोय आणि तिथून कृष्ण भगवान पैठण्या पुरवतोय. हा त्याचे वंशज आता लक्ष्मी रोडवर आहेत. तर तो पैठण्या पुरवत होता. काय भरजरी पैठणी महाराज सांगू म्हणाले, एक एक पैठणी 50-50 रुपयाची. कीर्तनकाराचा बरोबर आहे, तो 100 गावात जाईल त्यावेळेला 1 रुपया 1 पैसा करून जमणार करता. त्याच्या दृष्टीने 50 रुपये ही 5 वर्षाची कमाई होती. तसंच कमी बुद्धिमत्तेच्या लोकांनी चमत्कार हे अशा रीतीने दाखवलेले आहेत, असं सावरकरांचा तो लेख वाचल्यानंतर लगेच आपल्या लक्षामध्ये येतं. त्यांनी त्यांचीही कीव केलेली आहे. त्यांनी शेवटी म्हटलं असं ठेवू द्या, असं ठेवून द्या, लोक शहाणे असतील ते समजतील की एक अतिशयोक्ती आहे म्हणून. तर अशा या माणसांनी मला जर वैयक्तिक जीवनामध्ये विचारलं की सावरकरांच्याकडून तू का घेतलंस, तर सावरकरांनी मला मोठी देणगी दिली, म्हणजे सावरकरांनी मला नास्तिक केलं. कुठल्याही देवाची माझं बरं करण्याची किंवा वाईट करण्याची ताकद नाही आहे, हा विश्वास सावरकरांच्यामुळे मला मिळाला. आणि असं आपल्यालाही मिळाला पाहिजे. सावरकर वाचल्यानंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही. जे आमचे देव कधीही दुर्बलांच्या मदतीला जात आहेत, आणि म्हणून मला असं वाटतं की सावरकरांनीच म्हटलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे, करण्याचं सामर्थ्य आहे, जो जो करीला त्याचे, परंतु तेथे त्यांनी विज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे असं सुचवलेलं आहे. भगवंताच्या अधिष्ठानाला त्यांनी असं म्हटलं की मूर्तीच्या रूपाने तुम्ही त्याला नैवेद्य अर्पण करून तुमच्यावर प्रसन्न होईल, हे खरं नाही आहे असं ह्या माणसाने आयुष्यभर सांगितलं. आणि दुर्दैव आमचं असं की असा हा माणूस आम्ही धर्मांध म्हणून बाजूला काढून टाकतो. काय आम्ही तरी शहाणे. मला तर नेहमी सावरकरांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर ग्रीक नाटकातल्या एखाद्या हिरोची जशी ट्रॅजेडी असते, त्याचा नायक जसा ट्रॅजेडीमध्ये जातो, अशाच प्रकारचं वाटतं की जो मनुष्य जाताना सांगतो की माझ्या नंतर काहीही धार्मिक कृत्यबित्य करायची जरूर नाही आहे, आणि कसा त्या मृत्यूकडे गेला, अलोट धैर्याने गेला. त्यांचं जाणं या जगामध्ये येणं आणि बालपण जितकं तेजस्वी, तितकंच वार्धक्याचं त्यांचं मृत्यूकडे जाणं हे सुद्धा तितकंच तेजस्वी होतं. मृत्यूकडे असे चालत चालत गेलेले आहेत. मृत्यूला रोज तू माझ्या दारात इतका आलास, आता थोडा पुढे, आता थोडा पुढे, आता थोडा पुढे, आता कर हस्तांदोलन माझ्याशी, असं जणू काय सांगावं असं सांगत सावरकर गेले. त्याचा सुद्धा काही कुठे तमाशा केला नाही, त्याचा सुद्धा कुठे गाजावाजा केला नाही. असा हा थोर पुरुष आता
असा हा थोर पुरुष, त्याचं गुणगान माझ्यासारख्याने काय करायचं? माझ्यासारख्याने एकच करायचं की त्यांचं स्मरण झाल्यानंतर अत्यंत कृतज्ञतेने लवून मनोमन वंदन करायचं आणि सांगायचं की त्या तुझ्या तेजातला एक तरी एवढासा कण माझ्या जीवनामध्ये आला तर मी माझं जीवन धन्य झालं असं समजेन. असं मनोमन मनामध्ये इच्छा बाळगून जगत राहायचं. या पलीकडे काही करू शकत नाही आपण. पण असं म्हणून चालणार नाही. आत्ताच्या काळामध्ये आपण परत सावरकर वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो मोस्ट रेलेव्हंट रायटर आजच्या काळामध्ये जर कोणी असेल तर ते सावरकर आहेत. की सेक्युलर म्हणजे काय, धर्मातीत म्हणजे काय, याची जर कोणाला खरी कल्पना पाहिजे असेल तर सावरकरांचे निबंध त्यांनी परत वाचायला पाहिजेत असं मला वाटतं. आपल्या उगीच आंधळेपणाने अहंकार बाळगून राहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. हा धडा आपल्याला आता घ्यायची पाळी आलेली आहे. विशेषतः कणखरपणाने आता उभं राहायला पाहिजे. असे प्रसंग आपल्यावरती आलेले आहेत. आपण तडजोडीच्या नावाखाली काय भयान कृत्य करतो हे मी आपल्याला सांगायला पाहिजे असं नाही आहे. नुकताच झालेला विवाहाच्या विच्छेदाबद्दलचा, तलाकबद्दलचा कायदा याच्या इतकं कृष्णकृत्य गेल्या कित्येक वर्षात घडलं नाही असं माझं मत आहे. तर अशा प्रकारचे कायदे आपल्या देशामध्ये येत आहेत ही भयंकर गोष्ट आहे. अशा भयंकर याच्यामध्ये जर मी आणि माझं एवढंच घेऊन बसलो आणि सावरकरांच्या एवढ्या विराट राष्ट्रवादाला जर आपण क्षुल्लक म्हटलं तर आपल्यासारखे कारण ते आपणच, याशिवाय दुसरी काही मला भाषा बोलायला सुचत नाही. अशा एका महापुरुषाला आज मी मनोमन वंदन करायला आलेलो आहे. आधी कोण बोललं असेल तर मला क्षमा करा, पण आधी कोण जर माझ्या तोंडून गेलेलं असेल, जास्त काही गरम वाक्य गेलेली असतील तर त्याला सुद्धा हे साहचर्य जबाबदार आहे असंच मी सांगेन. नाहीतर माझ्या एकट्यामध्ये एवढी कुठली ताकद, बोलविता धनी कोणीतरी मागे असल्याशिवाय असं कोणी बोलूच शकत नाही. माझ्या मनामध्ये असलेला जर दडून राहिलेला जो काही थोडा सावरकर आहे त्याच्याच तोंडून ही वाक्य आलेत असं मी आपल्याला सांगतो. आजच्या या प्रसंगी या समारंभाला खरोखर जे काही सांगायचं आहे, जिव्हाळ्याने बोलायचं आहे ते आपल्याशी बोलायला ज्यांनी आयुष्य असं देशासाठी अर्पण करून टाकलेलं आहे असे अटल बिहारीजी आलेले आहेत. तेव्हा मी त्यांची जागा बराच वेळ इथे अडवून धरल्याबद्दल क्षमा मागतो आणि त्यांना सांगतो की लोकांना खरोखर जे काही ऐकायचं आहे ते आपण आता यापुढे येऊन सांगा.